नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. नरसीवाडी ग्रामपंचायतीत खडाजंगी, कर सवलतीच्या निर्णयावरून ग्रामस्थ आक्रमक. नरसीवाडी ग्रामपंचायतीनं बोगस ग्रामसभा दाखवून मनमानीपणे केवळ घरफा करात सवलत दिली. मात्र शासनाच्या आदेशानुसार पाणीपट्टीसह इतर करात देखील सवलत देऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, यासाठी पुन्हा ग्रामसभा घेऊन योग्य निर्णय करावा अशी मागणी संजय शिर्टीकर यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली. या विषयावरून मोठा वादंग झाला. विरोधकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं. यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. ग्रामपंचायतीनं 10 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेची नोटीस काढली होती. या नोटिशीची माहिती मात्र न देता ग्रामस्थांच्या खोट्या सह्या दाखवून कोरम पूर्ण करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात ग्रामसभाच झाली नाही. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मनमानीपणे पाणीपट्टी करात सवलत नाकारले असं विरोधकांचं म्हणणं आहे. यावर ग्रामपंचायत अधिकारी हेमंत कोळे यांनी ग्रामसभा झाली असून पाणीपुरवठा योजनेचा खर्च तोट्यात असल्यानं पाणीपट्टी कराबाबत निर्णय झाला नसल्याचं सांगितलं. मात्र ग्रामसभा झाली असल्यास प्रोसिडिंग का दाखवत नाही असा सवाल उपस्थित केला. संजय शिर्टीकर, विकास पुजारी, विनोद पुजारी, गुरुदास खोचरे यांनी प्रश्नांची सरबत्ती करत खोट्या ग्रामसभेचा निर्णय अमान्य असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, ग्रामपंचायतीनं नफा तोटा पाहण्यापेक्षा ग्रामस्थांचं हित लक्षात घ्यावं. पाणीपुरवठा योजना ग्रामस्थांनी वर्गणी काढून पूर्ण केली. यामुळे पाणीपट्टी सवलतीचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. याबाबत तातडीने योग्य न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी मुकुंद पुजारी, रामचंद्र कुंभार, अमोल विभूते, विकास कदम, सुरेश गवंडी, राजू पुजारी, उदय शिर्टीकर, गुरु रिसबूड, अविनाश निकम, पिटू पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पदाधिकारीच गायब. कर सवलतीच्या संदर्भात ग्रामस्थ निवेदन देऊन ग्रामपंचायतीत आले असताना सत्ताधारी सदस्य फिरकलेच नाही. सरपंच चेतन गवळी यांनी बाहेर असल्याचं कारण सांगून अधिक बोलण्यास टाळलं. महत्वाच्या विषयावर सत्ताधारी बोलतच नाहीत, यावरून विरोधक आक्रमक झाले होते.